तुमच्या पण घटाला बुरी आली का? तुमचा जो अखंड दिवा लावला तुम्ही 9 दिवसासाठी, तो विझला आहे का? तर घाबरायची काही आवश्यकता नाही. तर मी तुम्हाला आज सांगणार आहे, की का विझतो आणि काय करायचं न विझायसाठी, हे सर्व टिप्स मी तुम्हाला देणार आहे आज. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. म्हणजे तुम्हाला कळेलच, की दिवा का विझतो आणि आपलं धान्य जो आपण टाकलं, जी माती आपण घेतली ती कशी आहे, काय आहे, या गोष्टीवर जरासं आपण ध्यान दिलं तर तुम्हाला या सर्व गोष्टीची जाणीव होईल. तर सर्वात पहिले म्हणजेच आपण दिव्याच्या पारात जाणून घेऊ. जो अखंड दिवा आपण 9 दिवसासाठी लावलेला आहे, तो समजा विझला, तर विझण्याचं कारण काय आहे? जर आपण अखंड दिवा लावतो, तर त्या दिव्यावरती ना काजळी येते. ती काजळी ना काढावं लागते आपल्या हातानं, म्हणजे पिन किंवा तुम्ही जी अगरबत्तीची काडी आहे त्याच्या साहाय्यानं ती काजळी प्रमाणे अशी काढून घ्यायची. त्याच्यानंतर जी वात असते थोडीशी वरी आणि थोडीशी अंदर असते, ती पिनाच्या साहाय्यानं थोडीशी वरी वळून घेतली तर आपला दिवा विझणार पण नाही आणि जी काजळी आहे ती आरामात निघून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही दिव्याची काळजी घेऊ शकता. आणि दुसरं म्हणजेच जेव्हा आपण दिवा वगैरे लावतो, तर सर्वात पहिलेच मी व्हिडिओ जो बनवला आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, की घटाला जेव्हा आपण घटस्थापना करतो 9 दिवसासाठी आपल्याला दिवा लावायचा आहे, तर ते दिवा थोडासा मागेच लावायचा एका साईडला, म्हणजे आपला हात पण पुरला पाहिजे त्याला. आणि कोणाची जेव्हा चालतो आपण, तर ती हवा पण लागत नाही जेव्हा आपण दिवा मागे ठेवतो. आता तुम्ही ठेवलेलाच आहे दिवा, तर त्याला हलू शकत नाही कारण तो अखंड दिवा लावलेला आहे. तर विझला तरी काही फरक पडत नाही. तुम्ही पुन्हा तो लावू शकता दिवा, कारण अपशगुन, शगुन असं काहीही नसतं. थोड्याशा चुकीमुळे आपल्यास असं होऊ शकतं, पण त्याला अपशगुन किंवा काही आपण म्हणू शकत नाही. डबल पेटवायचा दिवा आणि डबल वात तशा मी ज्या प्रकारे सांगितली त्या प्रकारे त्याची काळजी घ्यायची. तर तुमचा दिवा चालतच राहणार. आता 4-5 दिवस झालेले आहेत. नवरात्रीचे दिवस जरी होऊन गेलेले आहेत, 4-5 दिवस झालेले आहेत, तर तुम्ही राहिलेल्या दिवसाची अशा प्रकारे दिव्याची तुम्ही काळजी घेऊ शकता. आणि दुसरं म्हणजे घटाला कसं ध्यान ठेवायचं? आता घटाला आपण कसं लक्ष द्यायचं? आता तुम्ही घट वगैरे लावलेला आहे, म्हणजे आपण घटस्थापना केलेली आहे, पण आता त्याला बुरशी वगैरे लागत आहे. दुसरं गोष्ट म्हणजे धान्य आपलं उगत नाहीये. तर त्याचं कारण काय असू शकते, की तुम्ही जी माती घेतली घटस्थापना करायला, धान्य उगवायला जी माती घेतली, ती व्यवस्थित नव्हती, म्हणून तुमचे घट वगैरे काही आले नाही. तर त्यात म्हणजे टेन्शन घ्यायची काही आवश्यकता नाही. तुम्ही त्याला थोडं-थोडं पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही. आणि सर्वात पहिलेच घट मांडताना आपल्याला जी सुक्की माती असते ना, तीच घ्यायची. ओली माती घ्यायची नाही. सुक्की माती घेतल्यानं लवकर धान्य आपलं उगते. आणि जेव्हा तुम्ही असं चिखल, वल्ली समजा माती घेतली, तर ते जे धान्य आहेत ना आपले, ते त्याच्यातच अशी बुरशी लागल्यावानी होतात, पहिलेच होतात बुरशी लागल्यावानी. तर घटाच्या वेळेसच आता घट आपण मांडले, त्याला काही इलाज नाही. पण आता आपण कशी त्याची देखरेख, सेवा करू शकतो. तर त्याला थोडीशी हवा वगैरे लागू द्या आणि पाणी तुम्ही जर माती वल्लीच घेतली असेल घटासाठी, तर त्याला पाणी थोडं कमी द्या. पाणी जास्त देऊ नका. पाणी त्यात मुरत राहिल्यावर बुरशी होईल. आता घटाला आपण कसं लक्ष द्यायचं? आता तुम्ही घट वगैरे लावलेला आहे, म्हणजे आपण घटस्थापना केलेली आहे, पण आता त्याला बुरशी वगैरे लागत आहे. दुसरं गोष्ट म्हणजे धान्य आपलं उगत नाहीये. तर त्याचं कारण काय असू शकते, की तुम्ही जी माती घेतली घटस्थापना करायला, धान्य उगवायला जी माती घेतली, ती व्यवस्थित नव्हती, म्हणून तुमचे घट वगैरे काही आले नाही. तर त्यात म्हणजे टेन्शन घ्यायची काही आवश्यकता नाही. तुम्ही त्याला थोडं-थोडं पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही. आणि सर्वात पहिलेच घट मांडताना आपल्याला जी सुक्की माती असते ना, तीच घ्यायची. ओली माती घ्यायची नाही. सुक्की माती घेतल्यानं लवकर धान्य आपलं उगते. आणि जेव्हा तुम्ही असं चिखल, वल्ली समजा माती घेतली, तर ते जे धान्य आहेत ना आपले, ते त्याच्यातच अशी बुरशी लागल्यावानी होतात, पहिलेच होतात बुरशी लागल्यावानी. तर घटाच्या वेळेसच आता घट आपण मांडले, त्याला काही इलाज नाही. पण आता आपण कशी त्याची देखरेख, सेवा करू शकतो. तर त्याला थोडीशी हवा वगैरे लागू द्या आणि पाणी तुम्ही जर माती वल्लीच घेतली असेल घटासाठी, तर त्याला पाणी थोडं कमी द्या. पाणी जास्त देऊ नका. पाणी त्यात मुरत राहिल्यावर बुरशी होईल. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात शेवटचं, आता आपण म्हणजे 9 दिवस झाल्याच्या नंतर घट हलवतात. तर घट हलवल्याच्या नंतर जे घट आपण म्हणजे जी माती, जे घट, ते धान्य उगवलेलं आहे, ते तर आपल्या दसऱ्याला यूज होणारच आहे.
पण त्यामध्ये जे तुम्ही घट आहे ते काही जण बाहेर विहिरीत किंवा समुद्रात कशात पण तळ्यात वगैरे विसर्जन करतात. तर तसे न करता तुम्ही ते घट जे आहेत ते तुम्ही एक छोटं टोपलं घ्यायचं आहे आणि जी घटाची माती आहे ती त्यात टाकायची आहे. त्याच्यानंतर जे वरचे धान्य आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि जी माती उरली आहे ती तुळशीमध्ये तुम्ही लावू शकता किंवा एखादं तुमचं दुसरं कोणतं झाड असेल त्या झाडाला तुम्ही टाकू शकता. आपले घट, आपली देवी घराच्या बाहेर जाऊ नये. कारण आपण 9 दिवस त्याची सेवा केलेली असते आणि ती पाण्यात जाऊन विसर्जन होणार ह्याचा अर्थ काय? म्हणजे काहीच राहणार नाही. त्यासाठी जे घट आहेत ते तुम्ही अशा प्रकारे विसर्जन करू शकता. जे घट आहेत तुम्ही अशा प्रकारे विसर्जन करू शकता. आणि दुसरं म्हणजेच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जी काही माहिती सांगितलेली आहे ती एकदम अशी साधी आणि सिंपल आहे. म्हणजे त्यात काही खोटेपणा नाही आहे. आणि दुसरं म्हणजे साधी भोळी पूजा, हर जण साधी भोळीच पूजा करत असतात. आणि दिवा विझला तर अपशगुन होईल, असं होईल, तसं होईल. धान्य जर उगलं नाही तर आपल्या घरात भरभराट नाही होणार, सुख नाही येणार, शांती नाही येणार. ह्याचा अर्थ हा नाही आहे. कारण तुम्हाला मी सांगितलेलं आहे, दिवा समजा इजला तर तुम्ही देवाला माफी मागा. तुम्ही देवासमोर हात जोडा, देवाला डोकं टेकवा, प्रार्थना करा तुमच्या कुळआईला आणि म्हणा, की माझ्याच्यानं जे पण चूक-भूल झाली ती माफ कर आणि माझा दिवा अखंड जेव्हा आपण पुन्हा लावतो त्या टायमाला तुम्ही ही प्रार्थना करायची आहे आणि दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा आहे आणि हात जोडून नमस्कार करायचा आहे आई जगदंबाला. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ समजलाच असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे छान छान व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येत राहील.